चला परभणीच्या बातमीने सुरुवात करूयात। परभणी शहरामध्ये सुरू असलेल्या तणावानंतर अखेर पोलिसांनी या तणावावरती नियंत्रण मिळवलेलं आहे। शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्यानं आता जमाव देखील पांगला असल्याचं दिसतंय। त्यामुळे कलम 144 आता परभणीत लागू करण्यात आलेले आहे। अर्थात कलम 144 म्हणजे जमावबंदी। 5 पेक्षा अधिक लोक जर काही ठिकाणी जमा झाले तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पण परभणीमध्ये जे हिंसक आंदोलन झालं त्यामध्ये काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचं देखील आपण पाहतोय। ठिकठिकाणी जमावानं टायर देखील जाळले होते। त्याच्यावरची काच पडल्यावरून काहीशी तणावाची परिस्थिती तयार झालेली होती। त्या संदर्भामध्ये कालच संबंधित जो आरोपी आहे त्यालाही गुन्हा नोंद करून त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली होती। आज निषेध म्हणून या ठिकाणी काही तालुक्यामध्ये आणि परभणी शहरामध्ये बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आंदोलनकर्त्यांना बंदनंतर निवेदन द्यायचं होतं। निवेदनासाठी जाताना मार्केटमधून काही जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी दुकानाचे बोर्ड्स त्याच्यानंतर CCTV कॅमेरे हे टार्गेट करून त्यांना नुकसान करण्याचा पोचवण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी वाहनांचे टायर देखील जाळण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील काही महिला आणि पुरुष घुसले। त्या ठिकाणी देखील काही कार्यालयामध्ये टेबल खुर्च्यांची त्यांनी मोडतोड केली। या संपूर्ण प्रकारानंतर आता सगळे जे लोक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील आता लोक नाहीत। आमची सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठेही आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल माने या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। विशाल, अखेर तणावातनं हिंसक आंदोलन होताना आपण बघितलं, आता जमाव देखील किंवा तिथली परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचं आपण बघतोय, काय माहिती? अखेर कित्येक तासानंतर परभणी शांत झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। परभणीमध्ये काल झालेल्या घटनेनंतर आज बंद पुकारण्यात आला होता। परभणी शहरसह जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमध्ये हा बंद पुकारण्यात आला होता। आज सकाळी बंद सुरू झाल्यानंतर हा बंद अगदी शांततेमध्ये संपन्न होईल। शांततेमध्ये सुमारास या बंदला हिंसक वळण लागलं आणि अशा प्रकारे ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडायला सुरुवात झाली। जो संतप्त जमाव जमलेला होता या जमावानं रस्त्यावर जे काही साहित्य सापडलं त्याला असं एकत्रित करून त्याला आग लावली। तर जी रस्त्याच्या आजूबाजूला जी वाहनं होती त्या वाहनांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्या गाड्यांचं या आंदोलन दरम्यान आंदोलकांनी तर हे प्रमुख बाजारपेठ म्हणता येईल शहरातील। या ठिकाणचे जे वेगवेगळी दुकाने आहेत तर या दुकानांची बोर्ड अशा रागाला समोर गेले आहेत। हे बोर्ड फोडण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी वेळोवेळी प्रशासनानं आंदोलकांसोबत संवाद साधायचा प्रयत्न केला, आंदोलकांना शांत करायचा प्रयत्न केला, परंतु आंदोलन वरचे वर चिघळत गेलं। आता काही वेळापूर्वी नांदेड रिजनचे जे IG आहेत शहाजी उमाप यांनी परभणीमध्ये भेट दिली आहे आणि त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा हा रस्त्यावर उतरण्यात आलेला आहे। एकूण सध्याची परिस्थिती जर आपण परभणी शहरातील पाहिली तर रस्त्यावर आता जमाव दिसून येत नाहीये आणि परभणी शहरामध्ये म्हणता येईल पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आंदोलक होते त्यांना घरी पाठवलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू केलेली होती, परंतु आणि आता 144 कलम लागू करण्यात आल्याचं आपण बघतोय। पण त्याच्यानंतर आता पोलिसांना तिथल्या सगळ्या तणावाच्या परिस्थितीवर किंवा जो जमाव तयार झालेला होता त्याला पांगवण्यात यश आलेलं आहे। आता काही ठिकाणी जे आपण हिंसक आंदोलन होताना बघितलं, तोडफोड होताना बघितली, तिथं आता शांतता आहे। सध्या परभणीत तणावपूर्ण शांतता असली तरी दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं होतं। परभणी धगधगत होतं। संतप्त जमावानं मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जाळपोळ केली। आक्रमक जमावानं मोठ्या प्रमाणात दुकानांची तोडफोड केली आणि यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। परभणीमध्ये अज्ञात माथे फिरून संविधानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आणि त्याचबरोबर जिंतूर रोडवरील विसावा फाटा इथे आंदोलकांनी रास्ता रोको केला। यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला। नियंत्रण मिळवण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आलं। कलम 144 लागू असूनही आंदोलक महिला जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्या आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड केली। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी केली।
परभणी का पेटलं याचं नेमकं कारण काय? बघा, आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी माथेफिरूकडून विटंबना झाली आणि घटनेनंतर शहरातील आंबेडकर अनुयायी संतप्त झाले. पोलिसांसमोर जमावाकडून माथेफिरूला मारहाण करण्यात आली. मोठ्या संख्येनं आंदोलक रस्त्यावरती ठिकठिकाणी उतरल्याचं पाहायला मिळालं. रास्ता रोको करण्यात आला. रेल रोकोचा देखील प्रयत्न झाला. परभणी गंगाखेडमध्ये बंदची हाक देण्यात आली आणि आज पुन्हा आंदोलकांची जोरदार निदर्शनं बघायला मिळाली. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. शिवाय नंदीग्राम एक्सप्रेस देखील रोखून धरण्यात आलेली होती. घटनेच्या निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, दुकानं, शाळा, विद्यालयात शुकशुकाट बघायला मिळतोय आणि बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आता परभणीत ठिकठिकाणी तैनात करण्यात आला. आरसीपीसीच्या 3 तुकड्या शहरात तैनात झालेल्या आहेत आणि या आंदोलकांनी रस्त्यावर काही ठिकाणी टायर जाळले, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे. तर परभणी नांदेड वाहतूक खबरदारी म्हणून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सगळ्या नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. ज्या माथेफिरूने संविधान शिल्पाची विटंबना केली त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, कायद्यानुसार कारवाई होईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं. त्यामुळे आता परभणीतील तणावावरती नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. दंगल पथक म्हणजे दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे. जिथं जमाव निर्माण झालेला होता, जमाव तयार झालेला होता, त्याला पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय. परभणीतली बाजारपेठ आहे. तो फार वेळ आहे. सर्व परभणीकरांना याची कल्पना सुद्धा आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. संविधान आपल्या सर्वांसाठी सर्वतोपरी आहे, सर्वोच्च आहे. आपल्या तुम्हा सर्वांना संविधानाविषयी नितांत आदर सुद्धा आहे. पण कायदा हाती घेत सामाजिक सलोखा बिघडेल अशी कोणतीही कृती होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. कुठेही सार्वजनिक मालमत्तेचं, खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेणं हे आवश्यक आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते सातत्याने पोलिसांशी, प्रशासनाशी त्या संदर्भामध्ये संपर्क करत आहेत. आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.